चविष्ट. अरे आम्हा तर मी कोई सकट खाल्ला. चिरू, ही तर गडबड झाली. मी ऐकलं आहे की कोय खाल्ल्याने पोटात झाड उगवतं. कोणास ठाऊक तू सुद्धा झाड झालास तर? झाड बनलेल्या चिरू सोबत रील बनवायला केवढी मजा येईल नाही? अरे अरे, काय झालं चिरू? चुकून माझ्या पोटात आंब्याची कोय गेली. नूनी म्हणते की आता माझ्या पोटातून झाड उगवेल आणि मी सुद्धा झाड बनेन. आणि तुला ते पटलं? असो, माझ्याकडे ह्याचा एक उपाय आहे. मग लवकर सांगा ना अम्मा. त्यासाठी एक स्टोरी ऐकावी लागेल. काय? इथे माझ्या पोटातून झाड उगणार आहे आणि तुम्हाला यावेळी सुद्धा स्टोरी ऐकवायची आहे? तू आधी ऐक तरी. याच स्टोरी मध्ये तर उपाय आहे. स्टोरी मध्ये उपाय? आज अम्माने कोणालाही डिस्टर्ब करायला नाही सांगितलंय. हो का? ह्याचा अर्थ नो स्टोरी टाइम. आयडिया. तुम्ही सगळे माझं म्हणणं नीट ऐका. अम्मा, लवकर चला. माहित नाही चिरूला काय झालं आहे. चिरू, काय झालं तुला? याचं डोकं तर एकदम थंड आहे आणि 108 डिग्री ताप. अच्छा, तर असं आहे होय. ओहो, ताबडतोब इंजेक्शन द्यावं लागेल. इंजेक्शन? अरे तू आजारी आहेस. इंजेक्शन का बरं? दुसरा एखादा मार्ग असेल ना? हो आहे ना. अम्मा, तुझी गोष्ट एखाद्या मेडिसिन पेक्षा कमी आहे का? नाही नाही, माझ्याकडे ना एक इंजेक्शन आहे, तेच घेऊन येते. नाही अम्मा, इंजेक्शन नाही. हे सगळं नाटक आम्ही स्टोरी ऐकण्यासाठी केलं होतं. अरे वा, एका स्टोरी साठी इतका ड्रामा. तुमच्या ऍक्टिंग मुळे तर मला माझ्या गोष्टीचा शेवटचा भाग सुचला. नारळ? थांब थांब, तुम्ही माझं नारळ बघितलात का हो? कोणता नारळ? कसला नारळ? मला नाही माहित. मी वाला नारळ वाला. माझ्या समोर नाही करायची हुशारी. सांग माझं नारळ कुठे? मला काय माहित? नारळाला विचार. कदाचित त्याचा आज खाली यायचा मूड नसेल, गेला असेल वरच्या वर हवेत. अच्छा. अरे काय झालं? आम्हा, आता जस्ट नारळ मी खाली फेकला. हा म्हणतो खाली नाही वरती हवेत गेला. अम्मा, असं कधी होतं का हो? हवेत कधी जादू होते का जे डायरेक्ट वरती जाईल? नाही नाही, असं नाही होत. पण एकदा विजयनगर मध्ये असं झालं होतं. मी त्याची गोष्ट सांगते. होऊ शकतं की स्टोरी ऐकता ऐकता नारळ पण सापडेल. बाबा, बाबा. अरे शांत हो. बाळा, तू का रडतोयस? येतील तुझे बाबा. शांत हो, शांत हो बाळा. अम्मा, मी शांत करते ह्याला. अरे बाळा, शांत हो. हा तर शांत होतच नाहीये. चॉकलेट?
स्टोरी ऐकशील? स्टोरी? अम्मा, ह्याला तर स्टोरी ऐकायची आहे. असं बर, आज मी तुम्हाला रूपाची गोष्ट सांगते. जसं तुम्ही शूर मुलं आहात ना, अगदी तशीच ती सुद्धा खूप शूर होती. दर्शकांनो, गेल्या 20 दिवसांपासून सतत पाऊस पडतोय आणि असं सांगण्यात येत आहे की पुढच्या 20 दिवसांपर्यंत परिस्थितीत काहीच सुधारणा होणार नाहीये. अय्यो, 20 दिवस अजून. ज्या गोष्टींवर आपला कंट्रोलच नाही त्याच्याबद्दल विचार करून तरी काय करायचं. घ्या, भजी खा. कंट्रोल तर आता जाणार आहे अम्मा. वा वा अम्मा, बाहेरचा पाऊस आणि अम्माच्या भज्यांना तोड नाही. काका, अम्माच्या भजांपेक्षा जास्त मजा अम्माची स्टोरी देते. ठीक आहे, ऐकवते. गेल्या 20 दिवसांपासून आपण घरात बंद आहोत आणि 20 दिवस अजून राहायचंय. तर याच 40 दिवसांच्या क्वारंटीनवर एक स्टोरी आठवली. मुलांच्या खोलीत लाईट अजून चालू आहे. सावकाश सावकाश. उप्पी, किचन मध्ये गव्हाचा हलवा अजून आहे. थोडा आणखी हलवा मिळेल का? वा 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 अम्मा, गहू बनवणाऱ्याने सुद्धा काय वस्तू बनवली आहे आणि तुम्ही काय शिजवली आहे. अम्मा, तुम्ही एवढ्या गोष्टी वाचता, लिहिता, ऐकवता, मग गहू पृथ्वीवर कसे आले याची गोष्ट सुद्धा सांगून टाका. उप्पी, प्रत्येक गोष्टीची स्टोरी नसते. चित्रा काकी, प्रत्येक वस्तूची गोष्ट इतर कोणाकडे नसेल, पण आमच्या अम्माकडे तर असते. हो ना अम्मा? ते तर ठीक आहे, पण तुम्ही अजून झोपला नाही? आम्ही तर झोपायचाच प्रयत्न करत होतो अम्मा, पण तुमच्या स्टोरीची स्वीट डिश मिळाल्याशिवाय आम्हाला झोपच येत नाही. अच्छा, ठीक आहे, प्रयत्न करते. हा, मला एक नारळ पाणी दे बाला. बाला! उप्पी, काय झालं? बाला उठत नाहीये का? डाराडूर घोरत पडलाय अम्मा. बहुतेक आज नारळ पाणी न पिताच कामावर जावं लागणार वाटतं. मी प्रयत्न करते. कुकुडुकू, कुकुडुकू. पण अम्मा, हे झालं कसं? अरे, रोज कोंबड्याच्या आरवण्याने जागण्याची सवय झालीये ना ह्याला. वाह, किती स्मार्ट. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.